नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। एसटी महामंडळ विषयी भरतीविषयी खूप जणांनी प्रश्न विचारले होते की सर या भरतीविषयी अजून काय अपडेट आहे का नवीन। मी तुम्हाला पहिले याच्या अगोदर जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सरकारनं आपल्याला फक्त तारीखवर तारीखच दिलेली आहे, कारण की कन्फर्म काही सांगत नाहीये। कारण सरकारचं म्हणणं का आहे माहितीये का, सरकारचं म्हणणं आहे की आम्ही 17,000 प्लस जागा काढणार आहे। त्याच्यानंतर त्यांनी दुसरा प्रश्न काय विचारलाय की आम्ही 8,000 बघा 8,000 बस यांचा करार केलेला आहे का नाही। 8,000 बस यांचा करार केलेला आहे आणि या करारानुसार जेव्हा आचारसंहिता म्हणजे निवडणूक लागायच्या अगोदर त्या अगोदर म्हणजे नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबर मध्ये आश्वासनवर आश्वासन देतच यायला लागले ते लोक। कारण बोलतात की नंतरला आम्ही भरती काढणार आहे, आता आम्ही टेंडर काढणार आहे। आता टेंडरची प्रोसेस, टेंडर त्यांनी काढलं, कोणत्या कंपनीने घेतलं, काय घेतलं, इथं तिथं अप्रेंटिस पदाच्या जागा निघल्या, हे झालं ते झालं, पण 17,000 प्लस जागेचं काय, फक्त तुम्ही तारीखवर तारीख देत आहे सरकार, हेच करत आहे। मग आपण काय केलं, आरटीआय टाकला, आरटीआय द्वारे माहिती काढली, माहिती काढल्यानंतर त्या माहितीद्वारे असं माहित पडलं त्यांनी पण डायरेक्ट सरकारवर ढकललं। काय ढकललं की बाबा सरकार सांगा सगळी माहिती, आम्ही तुम्हाला नंतर सगळी माहिती कळवू। पण मला सांगा तुम्ही काय बोलता की 8,000 बसेसचा तुम्ही करार केला, सरकार बोलतं असं। आपले जे परिवहन मंत्री आहेत प्रतापराव सरनाईक यांनी काय सांगितलं, 8,000 बसेसचा करार केलेला आहे। त्याच्यानंतर काय सांगितलं, 17,000 प्लस आम्ही जागा काढणार आहे आणि असं पण सांगितलं की आम्ही बेरोजगारीपणा जे आहे, रोजगारांना रोजगार मिळवून देऊन लवकरात लवकर, जरी आचारसंहिता लागू झाली, जरी निवडणूक लागू झाली तरी पण आम्ही ही भरती घेऊ। मग आता कुठंतरी हे दिसून यायला लागलं ना, तुम्ही निवडणुकी कारणामुळेच ही भरती लांबवत चालले एक दिवस। आता तुम्ही काय बोलता, आता तुम्ही बोलता की 2 जानेवारीला सगळं करणार आहे। कधी करणार आहे, 2 जानेवारीला असं तुम्ही बोलता। जर आता भरोसा कसा ठेवायचा सांगा, तुम्ही 2 जानेवारी बोलता, कारण की अगोदर काय झालं, ऑक्टोबर झाला, ऑक्टोबर झाल्यानंतर नोव्हेंबर आला, नोव्हेंबर आल्यानंतर डिसेंबर आला, आता डिसेंबर झाल्यानंतर जानेवारी आली। म्हणजे असं म्हणजे तारीखवर तारीख म्हणजे असं काय झालं, बेरोजगार जे मुलं आहेत त्यांच्यासोबत एक तर तुम्ही ही भरती जी आहे ही करार पद्धतीची भरती करताय, है का नाही। त्याच्यानंतर तुम्हाला पण माहिती आहे करार पद्धतीच्या भरतीला आपण विरोध केला आणि निवेदन दिले। जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांना माहित नसेल, पण ज्यांना माहित आहे की मी निवेदन दिलेलं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण निवेदन आहे आणि युट्यूब चॅनलवरती पण निवेदन टाकलेलं आहे। ज्यांना माहित नसेल, जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो, कारण की शेवटपर्यंत जोपर्यंत या मुलांची भरती जरी झाली, मुलींची भरती जरी झाली एसटी महामंडळमध्ये, तरी पण यांना परमनंट करण्यासाठी अजून आपण निवेदन तयार करणार आहे आणि सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे। पण सरकार काय करायला लागलंय, सरकार फक्त एकच सांगायला लागलंय की आम्ही 8,000 बसेसचा करार केलेला आहे आणि या बसेस ताफ्यात होणार आहेत, नवीन इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत, असं येणार आहे तसं येणार आहे। पण हे नाही सांगत आहे की बाबा टेंडर आता तुम्ही जागा कधी भरती चालू करणार आहे, 17,000 जागा कधी घेणार आहे। फक्त तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी अधिवेशनामध्ये पण सांगितलं आणि एखाद्या मीडियाने जर तुम्हाला विचारलं, त्या मीडियाला पण तुम्ही सांगितलं की नाही आम्ही 17,000 प्लस जागा काढणार आहे। अशा सगळ्या गोष्टी, सगळं भांडवल तुम्ही लोकांना, म्हणजे सरकारने असं लोकांना सांगितलं, आश्वासन दिलं मुलांना की नाही काढणार आहे। आणि त्याच्यानंतर दुसरं आश्वासन काय दिलंय, आता तुम्हाला सांगितलं होतं की अधिवेशनामध्ये एका राजकीय नेत्यांनी म्हणजे एका आमदारांनी जेव्हा एक प्रश्न विचारला की ही भरती करार पद्धतीची, कारण की तुम्हाला काय सांगितलं होतं मी, आपण जे निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या मुलींनी सगळ्यांनी निवेदन दिलंय। कारण की जेवढं त्यांनी, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, कारण की खूप जणांना मी सांगितलं होतं 10 ते 15 जण मिळून तुम्ही निवेदन द्या। किती, 10 ते 15 जण मिळून तुम्ही सगळेजण निवेदन द्या, असं सर्वांना सांगितलं होतं। मग सगळ्यांनी काय केलं, सगळ्यांनी निवेदन दिलं। ते सगळ्यांचे आभार, का आभार, कारण तुम्ही स्वतःसाठी संघर्ष करताय आणि मी तुमच्या सोबत कायम सोबत आहे। ही भरती जरी झाली तरी आपण याच्यानंतर अजून एक निवेदन तयार करणार आहोत आणि त्या निवेदनाने कसं आहे सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण कसं आहे, सरकारला कळायला पाहिजे की ही भरती कायमस्वरूपीची झाली पाहिजे आणि 10 ते 15 जणांनी निवेदन दिलं, त्याचा कुठेतरी प्रभाव पडला। आणि विधानसभेमध्ये जेव्हा अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये जेव्हा एका राजकीय नेत्यांनी आवाज उठवला, खूप बरं वाटलं। कारण की मी पहिल्यापासून सांगत आलो आपल्याला राजकारणाशी काही घेणं देणं नाही, पण आपला जर कोणी आवाज उठवत असेल तर आपण त्या गोष्टीचे आभार मानले पाहिजे। त्याप्रमाणे राजकीय नेत्याने आवाज उठवला, प्रतापराव सरनाईक यांना प्रश्न विचारला की बाबा ही भरती जी आहे तुम्ही करार पद्धतीची का करताय आणि करार पद्धती एसटी महामंडळामध्ये कुठून आली। आणि आपण जे आरटीआय नुसार जेव्हा प्रश्न विचारला त्यांना, त्या प्रश्नामध्ये पण आपण काही प्रश्न नमूद केले, त्यामध्ये पण विचारलं की तुम्ही ही करार पद्धतीची भरती कुठून आली। तुम्ही म्हणता की 2019 मध्ये, बघा 2019 मध्ये या कालखंडामध्ये काय केलं, एसटी महामंडळाची भरती झाली।
त्याच्यानंतर 2020 बरोबर आणि 21ला सरकारच चेंज झालं. पण सरकार चेंज झालं म्हणजे असं तर झालं नाही ना. हे जी भरती आहे याच्या अगोदर ही जे भरती आहे याचे जे मुलं आहेत त्याच्या अगोदर करार पद्धतीची एसटी महामंडळमध्ये भरतीच नाही झाली. आम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे. मेन म्हणजे आमचा प्रश्न एकच आहे, एसटी महामंडळ मध्ये करार पद्धतीची भरती झाली नाही, मग तुम्ही करार पद्धत का आणली? सरकार चेंज झालं तुम्ही ठीक आहे, आपण म्हटलं की लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं की सरकारवर काहीतरी बाबा जे पैशाचं वगैरे ओझं जास्त आलं, कारण सरकारकडे पैसा नाही, सरकार लय गरीबपणा दाखवतोय. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला काय सांगायची जरूरत नाहीये, आहे का नाही? सरकार एवढा गरीबपणा दाखवतंय की सरकार विचार करते की बेरोजगार मुलांसोबत कसं खेळायचं हे सरकारला बिलकुल 100% माहित आहे. हे तुम्हाला पण सांगायची जरूरत नाही, मी तुम्हाला सांगेल अशी गोष्ट नाहीये. पण लक्षात असू द्या 2019-20 मध्ये लॉकडाऊन होतं, ठीक आहे आम्ही समजू शकतो. पण त्यांनी काय आश्वासन दिलं त्या टायमाला की बाबा आता या मुलांना जर घेतले, यांची ट्रेनिंग वगैरे झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, त्या टायमाला यांना आपण परमनंट करू असं बोलले होते. मग त्यानंतर काय झालं, त्यानंतर आता ही जे भरती निघत आहे या भरतीमध्ये तुम्ही हाच मुद्दा पकडला ना, 2019चाच मुद्दा पकडला की बाबा ही करार पद्धतीची भरती आम्ही 3 वर्षासाठी करार करणार आहोत. किती? 3 वर्षासाठी आम्ही करार भरती करणार आहोत. 3 वर्षासाठी. आता 3 वर्षासाठी करार करणार, आम्ही निवेदन दिले, सगळ्या गोष्टी दिल्या, तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या, पण ती करार पद्धतीची भरती करा तर सही तुम्ही. फक्त तुम्ही तारीखवर तारीख देताय. आता डायरेक्ट सांगितलं की 2 जानेवारी पर्यंत सगळं तारीख सांगत आहे, 2 जानेवारीला कळल. आणि मुंबईचं जे आहे ते 31 डिसेंबरला कळल की बाबा कोणी उचललं टेंडर, किती काय वगैरे सगळ्या गोष्टी. तुम्ही फक्त तारीख वाढवत चालला त्या टेंडरची. मग काय कळतं याच्यावरून? याच्यावरून एकच गोष्टी कळत आहे की निवडणूक कुठेतरी मधात आलेली. तुम्ही काय बोलले त्या टायमाला की निवडणूक मधात येणार नाही, काही झाली तरी ही भरती होणार. मग आमचा प्रश्न एकच आहे की ही भरती कधी होणार आहे? कधी होणार आहे भरती? आमचा एकच प्रश्न आहे ना. मग आम्ही तुम्हाला निवेदन द्यायचे, आम्ही आरटीआय टाकायचा, सगळ्या गोष्टी आम्ही अशी हालचाल करायची, आणि तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त म्हणताय की आम्ही भरतीची जी तारीख आहे, टेंडरची जी तारीख आहे, कधी 16 डिसेंबर होती, 25 झाली, आता 31 सांगताय, आता 2 जानेवारी सांगताय. फक्त तारीख वाढवतात तुम्ही. तुम्ही म्हणता ना की निवडणुकीचा काय प्रॉब्लेम येणार नाही, निवडणुकीचा काहीच येणार नाही, मग तुम्ही तारीखवर तारीख का वाढवताय? पण हे लक्षात ठेवा, ही भरती आज नाही तर उद्या होणार हे कन्फर्म आहे. तुम्ही बोलताय की करार झाला, तुम्ही विधान भवन जेव्हा अधिवेशन चालू होतं त्याच्यामध्ये पण सांगितलं 8,000 बसेसचा करार झालेला आहे, हे पण सांगितलेलं आहे. आणि तुम्ही हे नेहमी तर आता तुम्हाला मित्रांनो माहित पण असेल, नेहमी प्रतापराव सरनाईक सगळीकडे सांगतात, परिवहन मंत्री काय सांगतात, सगळीकडे म्हणतात की मनुष्यबळाची खूप कमी आहे. मनुष्यबळाची जर खूप कमी असल्या कारणानं यांना एवढी जर काळजी आहे तर मग भरती का घेणं? ते भरतीची तारीख का वाढवतायत की बाबा आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा दिवशी, नाही तर 10 दिवसाने, नाही तर 15 दिवसानं तुम्ही ती तारीख वाढवत चाललेत. एक तर करार पद्धतीची भरती करायची, एक तर तारीखवर तारीख वाढवायची. हे कोणी सांगितलं? म्हणून सगळ्यांना विनंती, जरी ही भरती आज नाही तर उद्या होईल त्यात काही शंका नाहीये. बघा, मी असं नाही म्हणत आहे की भरती नाही होणार आहे, पण आज नाही तर उद्या ही भरती होईलच. पण जसं आपण निवेदन दिलं होतं की नाही की ही करार पद्धतीची भरती जी 3 वर्षासाठी करार होती, बरोबर? बघा, करार होता किती? 3 वर्षासाठी करार करणार आहेत ते, 3 वर्षासाठी करार करणार आहेत, करार 3 वर्षाचे होणार आहे. ही भरती झाली तर आपलं जे निवेदन असणार आहे, सर्वात प्रथम मी सांगतोय, मी आत्ताच नाही तर शेवटपर्यंत, जोपर्यंत ही परमनंट होत नाही, आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ बघा एसटी महामंडळ विषयी. त्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी एकच बोलत आलेलो आहे, ही भरती जरी करार पद्धती झाली, करार पद्धतीचे मुलं मुली रुजू झाले एकदा, बरोबर, एकदा कामावर रुजू झाले की मी सगळीकडे निवेदन देणार आहे टोटल. आणि सोबत जेवढे तुम्हाला पण ते सांगतोय की निवेदन जेव्हा ही भरती झाली का नाही तसंच आपण निवेदन तयार करणार आहे. निवेदनद्वारे सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की सरकारने किती जरी झोपेचं सोंग घेतलं तरी आपल्याला त्याला जागृत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, जेवढं होईल जास्त होईल, जेवढं जास्त होईल तेवढे जास्त. म्हणजे आता काय की आपण एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे कोणती? की सरकारला जागृत, आरटीआय वगैरे टाकला तरी त्याचा काहीच फायदा नाही झाला, काही जरी केलं, कारण सरकार काय करतंय त्याचीच मनमानी करत आहे. फक्त म्हणतंय 8,000 बसेसचं आम्ही हे केलेलं तर करार केलेला आहे, आणि त्याच्यानंतर काय सांगतंय की जे 3 वर्षाचा करार आहे असा आम्ही विचार करतोय. विधान भवनामध्ये ज्या सांगितलं त्यांनी, प्रतापराव सरनाईक यांनी अधिवेशनामध्ये, की आम्ही विचार करतोय की या मुलांना आम्ही परमनंट करण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण आता करू म्हटल्यावर याच्यामध्ये खूप फरक आहे. आम्ही करणार असं नाही म्हटलं, ते करू. म्हणजे विचार करा, सरकारचं जे आहे ना कधी पण मत बदलतंय. म्हणून आपण काय करायचं, फक्त आपण ही भरती कस तरी आता होऊ द्या. 1-2 दिवसात 2 जानेवारी सांगितली का नाही त्यांनी,
2 जानेवारीपर्यंत अजून वाट बघायची. एकदा ही भरती चालू झाली मित्रांनो, तर आपण काय करू, भरती झाल्यानंतर बघा, नाही तर तुम्ही बोलणार की सर मग आपण भरतीमध्येच निवेदन दिलं तर चालेल का? तर भरतीमध्ये आपल्याला निवेदन द्यायचं नाही. एकदा भरती झाली की लगेच निवेदन देता येते. कारण कसं आहे, भरतीच्या मध्ये जर निवेदन दिलं आपण तर मग सरकार कुठेतरी विचलित होणार. मग असं होतं ना, ते सरकार विचलित झालं तर मग ते अजून भरतीमध्ये अजून अडथळे आणणार आणि काही ताईंचे काही भावांचे वय वाढ वगैरे ते वाढत जाणार. त्याच्यामुळे कसं आहे की सध्या आपण काय करणार आहे की जशी भरती झाली, आता 2 जानेवारीपर्यंत आपल्याला वाट बघावंच लागेल. एकदा भरती झाली की आपण डायरेक्ट निवेदन देणं चालू करूया. आणि सगळ्यांना सांगतो, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, एकदा आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघा. तुम्हाला सर्वांना कळेल की सरांचे व्हिडिओ आणि सगळे जेवढे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत ना, ते सर्वांना माहित आहे की सरांनी एसटी महामंडळ बद्दल जी भूमिका मांडलेली आहे की करार पद्धतीची जरी झाली तरी आपल्याला ही परमनंट भरती करायची मित्रांनो. ओके, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुमचा जर सपोर्ट असेल तर आपण ही भरतीच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कोणतीही करार पद्धतीची भरती ही आपल्याला म्हणजे होऊ द्यायची नाही. करार पद्धत नकोच आपल्या महाराष्ट्रामध्ये, फक्त परमनंट भरती झाली पाहिजे. आणि हीच भरती जर एसटी महामंडळ थ्रू झाली तर खूपच चांगली गोष्ट आहे. आता टेंडर निघल्यावरच कळेल की कोणत्या कंपनीला भेटलं. सगळ्या गोष्टी, कोणी म्हणते ही कंपनी, कोणी म्हणते ती कंपनी, पण आपल्याला 2 जानेवारीला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. म्हणून तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला एक भाऊ म्हणून विनंती आहे, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.